नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कपिल पाटील, कृषी सल्लागार. सर्वप्रथम सांगायचं झालं की आता सध्या या वर्षी पाण्याचं प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे खूपशी शेतकरी करडी या पिकाचं वाण लावलेले आहेत. करडी पिकाचं वाण लावल्याच्या नंतर सरासरी आता एक 15 काही लोकांचं 20 दिवस झाले, काही 1 महिना झाले, काही 40 दिवस झाले, काही 45 दिवस झाले. आता सुरुवातीच्या काळामध्ये करडी या पिकाला मॅक्झिमम येतं काय, काळा मावा येतो आणि हिरवा मावा आणि काही प्रमाणात तुडतुडा येतो. त्या पद्धतीने त्याला जर आपण सुरुवातीला फवारणी घ्यायचं असेल तर आपण काय करायचं, सर्वप्रथम डायमेथड म्हणजे रोगर नावाने येते, याच्यात कंटेन असं डायमेथड. त्याच्याने 1 लिटरसाठी 2.5 ते 3 मिली प्रमाणे या पद्धतीने हे रोगर या नावाचं घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये कसं होतंय, आणि झाडामध्ये रोगप्रतिकार शक्ती चांगली यावी, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये झाडात ताकद यावं, क्षमता येण्यासाठी हे एक नोवा कंपनीचं वॉटर सोल्युबल आहे, डीएपी नावानं. 18% नत्र असतं, 46% स्फुरद असतं याच्यामध्ये. त्याच्यामध्ये शाखी वाढ चांगली होती करडीची. हे 2 मिळून आपण वापरलंय तरी पण चालतंय. हे समजा 1 लिटरसाठी 2.5 ते 3 मिली घ्यायचं. आणि हे दुसरी हे जे असेल ते 15 लिटरसाठी 100 ग्राम घ्यायचं. 15 लिटरसाठी 100 ग्राम. हा जर घेत नसेल समजा, दुसरा पर्याय आहे आपला. आणि हा वॉटर सोल्युबल डीएपी 18% नत्र, 46% सुब्रत, हा पण चालेल. नसेल तर याच्याऐवजी आपण हमला, हा घरडा कंपनीचा हमला, याच्यात क्लोरोपायरीपास 50% आणि 5% सायपरमेथ्रिन असते. हा 15 लिटरसाठी 50 मिली प्रमाण घ्यायचं आणि 15 साठी हे 100 ग्राम घ्यायचं. 15 लिटरसाठी हे. हा पर्याय नसेल समजा आपण ह्याच्यामध्ये उलाला पण घेऊ शकता. हे उलाला आणि हे वॉटर सोल्युबल डीएपी घेऊ शकता. हे उलाला जर घ्यायचं असेल तर 15 लिटरसाठी 7 ग्राम वापरायचं आणि हे 15 लिटरसाठी 100 ग्राम वापरायचं. हे दोन्ही पण कॉम्बिनेशन आपल्याला वापरू शकता. तिन्हीपैकी कोणता पण पर्याय जे स्वस्त पडेल ते वापरू शकता. आणि करडी या रोगासाठी मॅक्झिमम म्हणजे काळा मावा येतो आणि दुसरा म्हणजे कुठे तरी आळी येते. आळीचं आपण नेक्स्ट फवारणीसाठी आळीसाठी घेऊ शकता, काय अडचण नाही. आणि रील जर आवडलं तर फेसबुकला फॉलो नक्की करा. धन्यवाद.